नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहे मी छोले मसाला. तर चला सुरुवात करूया. अगदी मार्केटसारखं आपलं होणार आहे आणि आपण इन्स्टंट कुकरमध्येच बनवणार आहोत. छोल्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी आणि विटॅमिन B6चे घटक आहेत. छोले प्रथम आपण 7 ते 8 तास भिजवून घेणार आहोत. बघा, भिजल्यानंतर असे होतात आणि त्यांना स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत. आता आपण वाटण करूया. मिक्सरच्या भांड्यात आपण 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, आलं घेतलेलं आहे, 1 मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीरचं वाटण, जाडसर वाटण करून घेणार आहोत. आता 2 कांदे घेतलेले आहेत, त्याचं पण वाटण करून घेतलेलं आहे आणि 2 टोमॅटो घेतले आहेत. टोमॅटो कापून घ्यायचं आहे आणि टोमॅटोची सुद्धा आपण प्युरी करून घेणार आहोत. आता आपण कुकरमध्येच बनवणार आहोत. 3 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे. आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. परतून घ्यायचं आहे. कांद्याचं वाटण टाकलेलं आहे आणि ते सुद्धा 5 मिनिटं आपण परतून घेणार आहोत. लालसर होईपर्यंत परतायचं आहे, चाळतच राहायचं आहे. आता थोडं पाणी टाकलेलं आहे आणि अगदी 2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत. बघा, आपलं तेल सुटलेलं आहे कांद्याला. आता आपण टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत त्यात आणि आता प्युरीसुद्धा चांगली परतून घेणार आहोत. 2 वेलची, 2 काळी मिरी, 2 लवंग आणि दालचिनी टाकलेली आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता मसाला आपण परतून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपली थोडी मेहनत तेल मसाला परतण्यापर्यंतच आहे, बाकी नंतर एकदम इझी आहे. तर बघा, तेल सुटलेलं आहे मसाल्याला. बघा किती मस्त. आता आपण त्यात बेसिक मसाले टाकणार आहोत. तर सर्वप्रथम मी 1 टेबलस्पून मी छोले मसाला घेतलेला आहे. छोले मसाला टाकायला विसरू नका. अर्धा टेबलस्पून मी हळद घेतलेली आहे, अर्धा टेबलस्पून मी धने पावडर घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून मी मिरची पावडर घेतलेली आहे. आता आपण मसाला परतून घेणार आहोत. मसाला आपला परतून झाला आहे. छान वासही येतोय, घरामध्ये सुगंध पसरला आहे अगदी. आता मी त्यात छोले टाकणार आहे. स्वच्छ धुतलेले छोले टाकायचे आहे त्यात. हे 2 वाटी छोले आहेत. आता छोलेसुद्धा आपण मसाल्यामध्ये मस्त परतून घेणार आहोत, जेणेकरून छोल्यांनासुद्धा मसाला मस्त कोट होईल. अगदी 2-3 मिनटं छोले परतून घेणार आहोत आणि त्यात आपण पाणी टाकणार आहोत. आपण तेलसुद्धा अगदी कमी टाकलेलं आहे भाजीमध्ये. 1 ग्लास तरी मी पाणी टाकलेलं आहे. इतपत पाणी आपण टाकायचं आहे आणि आता त्याला उकळी येऊ देणार आहोत. आता आपण पोटली वगैरे चहापत्तीची काही करण्याची गरज नाही. बघा, मी तुम्हाला इन्स्टंट दाखवणार आहे. एका पातेलीत मी 1 कपभर पाणी घेतलेलं आहे. त्यात मी 1 टेबलस्पून मी चायपत्ती घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही चायपत्ती घेऊ शकता आणि त्याला उकळी आलेली आहे. अगदी 2-3 मिनटं चहा उकळू द्यायची आहे. चहाला कलर येऊ द्यायचा आहे. बघा किती सुरेख कलर आलेला आहे आपली चहाला. आता आपण हे चहाचं पाणी छोलेमध्ये टाकणार आहोत. चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे. बघा, आपल्या छोलेला कलर येण्यासाठी आपण असं करणार आहोत. आता आपण त्यामध्ये पाव टेबलस्पून सोडा टाकणार आहोत. आता सोडा आपलं काम करेल. त्या सोड्यामुळे आपले छोले अगदी मस्त गळतील आणि चवसुद्धा त्यांना मस्त येणार आहे. आता आपण कुकर लावून घेणार आहोत आणि 6 ते 7 शिट्ट्या आपण घ्यायच्या आहेत. 6 शिट्ट्या इनफ होतात. बघा, 6 शिट्ट्यानंतर आपले छोले बघा
शिजलेले आहेत, गळलेले आहेत बघा. आणि कलरसुद्धा किती सुरेख आलेला आहे. अगदी मार्केटसारखे आपले छोले झालेले आहेत. आपण यांना आता एक तडका देऊन घेणार आहोत. पातेलीमध्ये तूप टाकलेलं आहे, हिंग टाकलेलं आहे, एक मिरची जाड कापलेली आहे आणि थोडं अद्रकही टाकलेलं आहे मी जाड कापलेलं. ते चांगलं आपण आता परतून घेणार आहोत. आणि आपण आता ही छोलेला आपण तडका देणार आहोत तुपाचा. बघा छोले किती सुंदर झालेले आहेत आपले. आणि आपण ती फोडणी आता छोलेवर टाकणार आहोत. आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे अगदी थोडी. बघा किती सुंदर आणि खायला तर अमेझिंग झाले होते. अगदी मार्केटहून आपले छोले अधिक चांगले झाले होते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा, अप्रतिम होतात. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.